पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्यात। मराठा समाजात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यात जातीय अराजकता निर्माण होईल, राऊतांचं वक्तव्य। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको आहे का? छगन भुजबळांचा मराठा समाजातील नेते आणि सुशिक्षितांना सवाल। मंत्री छगन भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याच्या निषेधार्थ 35 वर्षीय भरत कराडनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं फडणवीसांना पत्र। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा आज संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन। संजय राऊत आणि बाळा नंदगावकर सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याची माहिती। नाशिकनंतर पुण्यात सुद्धा मोर्चा काढणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची आज 11 वाजता मातोश्रीवर बैठक। तर काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला महत्त्व। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसोबत सुद्धा आज बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई भाजपची बैठक संपन्न। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा। रवींद्र चव्हाणांसह बावनकुळे, अमित साटम यांची या बैठकीला उपस्थिती। सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप। तर सोशल मीडियावरून इथेनॉल विरुद्ध टीका करण्यात आली, त्यात मला टार्गेट करण्यात आलं, गडकरींचा दावा। तर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचा सोहळा आज पार पडणार। राधाकृष्णन हे सकाळी 10 वाजता उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अजित पवारांसह उपमुख्यमंत्री शिंदेंना सुद्धा निमंत्रण। सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा दिला राजीनामा। दरम्यान गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आता महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी। नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्यावर संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी। घोडेबाजार करणाऱ्या पक्षांची मान्यता त्यांनी रद्द करावी, सामनाच्या अग्रलेखातनं मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं वाद। नेहरूंच्या काळापासूनच शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याची मुख्यमंत्र्यांची यावर टीका। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।